नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 5वी विषय आहे परिसर अभ्यास 2 म्हणजेच इतिहास। यामध्ये आपण आज घटक क्रमांक 9 स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती या घटकाची माहिती घेणार आहोत। यापूर्वी आपण स्थिर जीवनाविषयी माहिती घेतलेली आहे। आता स्थिर जीवन या मानवाला कधी लाभलं तर त्याने जेव्हा शेतीचा त्याला शोध लागला, त्यानंतर त्याची जी भटकंती होती ती भटकंती थांबली आणि मग तो एका ठिकाणी स्थिर राहून तो शेती करू लागला। शेती व्यवसायाबरोबरच त्याला इतरही पूरक व्यवसायसुद्धा मिळालेले होते, त्यामुळे तो पूर्णपणे स्थिर झाला होता। परंतु धातूच्या बाबतीमध्ये तो थोडा अनभिन्न होता की कुठल्या धातूचा वापर करायचा हे त्याला समजत नव्हतं। आणि त्यानंतर ह्या माणसाने सर्वप्रथम ज्या धातूचा वापर केला आहे त्याबाबत मनामध्ये सुद्धा कुतूहल निर्माण झालेलं आहे। असंच युरोपमधील एका संग्रहालयामध्ये पुराण काळातील वस्तूंच्या संग्रहालयामध्ये त्या वस्तूचं वर्गीकरण करण्यात आले आहे। हे वर्गीकरण ख्रिश्चन थॉम्सन नावाच्या अभ्यासकाने त्रियुग नावाची पद्धत अंमलात आणली। त्याने त्याचे वर्गीकरण 3 गटात केले आहे। एक दगडाची हत्यारे म्हणजेच अश्मयुग, 2 तांब्याची हत्यारे आणि इतर वस्तू म्हणजे ताम्रयुग, आणि 3 लोखंडाची हत्यारे आणि इतर वस्तू म्हणजेच लोहयुग। तर अशा पद्धतीने या ठिकाणी 3 धातूंचा कालखंड देण्यात आलेला आहे, जसं अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग। अश्मयुग म्हणजे थोडक्यात दगड, अश्म म्हणजे काय, दगड। या दगडाची हत्यारे मानवाने जी तयार केली होती त्या काळाला अश्मयुग असं म्हटलं गेलेलं आहे। त्याचबरोबर ताम्रयुग म्हणजेच काय तर तांब्याची हत्यारे आणि इतर तांब्याच्या काही वस्तूसुद्धा तयार केलेल्या आहेत, म्हणजेच ते ताम्रयुग त्याला म्हटलं आहे, तांब। आणि लोहयुग म्हटलं तर लोखंडाची हत्यारे आणि इतर वस्तू तयार केल्या गेल्या त्याला लोहयुग असं म्हटलं गेलेलं आहे। तर अशा पद्धतीने या मानवाने या 3 धातूंचा 3 वस्तूंचा वापर केलेला आहे, जसं दगडाची हत्यारे, तांब्याची हत्यारे आणि लोखंडाची हत्यारे। परंतु ज्या ज्या काळामध्ये त्याने ती हत्यारे वापरली त्या त्या काळाला तशा पद्धतीची नावं देण्यात आलेली आहे, अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग। आता हा जो अभ्यास आहे हा अभ्यास युरोपच्या एका संग्रहालयामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्याचं वर्गीकरण ख्रिश्चन थॉम्सन नावाच्या एका अभ्यासकाने केले आणि त्याला जी नाव देण्यात आलेली ती त्रियुग पद्धती, कारण 3 युग आहे, त्याच्यामध्ये 3 युगांचा उल्लेख केला गेलेला आहे आणि म्हणून त्याला त्रियुग पद्धती असं म्हटलं गेलेलं आहे। इथे बल्गेरिया येथील दफनभूमीतून मिळालेल्या सोन्याच्या प्राचीन वस्तू दिसत आहेत। प्रत्यक्षामध्ये आता जसं सोन्याचं इथे बल्गेरियाचं सांगितलं, प्रत्यक्षात मात्र सोने हाच धातू पहिला धातू आहे, कारण सोने हा धातू निसर्गातच तो नरम आहे, अवजारे बनवण्यासाठी त्याचा उपयोग होत नाही। त्यानंतरच तांबे ह्या धातूचा शोध लागला आहे आणि त्यापासूनच मानवाला अवजारे आणि जड साहित्य तयार करता येऊ लागले। ज्या काळात तो धातू वापरला जाऊ लागला त्या काळास ताम्रयुग असं म्हणतात। म्हणजे एकंदरीत विचार जर केला तर सर्वात पहिला जो धातू आहे तो सोने हा धातू मानला गेलेला आहे, कारण सोने हा धातू निसर्गातून पहिला मिळालेला आहे। परंतु काय झालेलं आहे, सोने हा धातू नरम आहे। आपण पाहिलं की सोन्याची किती बारीक तार असते पण ती लवकर तुटत नाही, किंवा सोन्याचा किती थोडा मोठा जरी असला तर ते असं वागतं लगेच।
कारण ते नरम आहे आणि त्याच्या अनेक प्रकारच्या त्याच्यावर कला करून त्याचे वेगवेगळे प्रकारचे अलंकार आता सध्या तयार करत आहेत. परंतु अलंकार म्हटलं की ते दागिने म्हटलं की ते अगदी छोटे असतात, नाजूक असतात आणि त्याचा उपयोग हा या सोने धातूचा केला जातो त्यासाठी. परंतु तांबे हा धातू हा हात कडक आहे, जरा कठीण आहे. तांब्याची तार म्हटलं तर ती वागते, परंतु जर जास्त मोठ्या प्रमाणात तांब्याचा जर काही वस्तू जर घेतली तर ती सहजासहजी तुम्हाला वाकणार नाही आहे आणि तुटणारही नाही. चिवट अशा प्रकारची आहे ती. म्हणजे एकंदरीत तांबे हा धातू ज्या काळामध्ये वापरला गेला त्याला ताम्रयुग असं म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर पुढचा भाग आहे भांडी. आता ही भांडी चाकावर घडवलेली. कशी चाकावर घडवली? जसं ताम्रयुगीन जो काळ आहे हा नव्या नव्या शोधांचा काळ मानला जातो. ताम्रयुगाच्या काळामध्ये नवीन नवीन शोधसुद्धा लागले होते. याच काळामध्ये अत्यंत महत्त्वाचा शोध लागलेला आहे आणि तो म्हणजे चाक. म्हणजे चाकाचा शोध या ताम्रयुगाच्याच काळामध्ये लागला गेला आणि अतिशय महत्त्वाचा तिथून एक विकासाला सुरुवात झालेली असं म्हणता येईल मानवाच्या. कारण चाक हे नेहमी गतिमान असतं. चाक कधी स्थिर राहू शकत नाही आणि म्हणून माणूससुद्धा त्या चाकाप्रमाणे गतिमान होऊ लागलेला आहे. कारण चाकाचा उपयोग मातीची भांडी बनवणाऱ्यांनी सर्वप्रथम केलेला आहे. म्हणजे हे जे चाक आहे या चाकावर मातीची भांडी बनवली गेली. म्हणजे पहिला प्रयोग केला तो मातीची भांडी बनवण्यासाठी या चाकाचा केलेला आहे असं आपण इथे आपल्याला माहिती मिळालेली आहे. त्याचबरोबर त्यानंतर अनेक त्या चाकाचा वापर अनेक ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यानंतर वाहनं. आता सध्या वाहनं जी आहेत मग ती 2 चाकी असतील, 3 चाकी असतील, 4 चाकी असतील, अशा प्रकारच्या वाहनांमध्ये आता चाक ही अतिशय महत्त्वाचा एक भाग झालेला आहे. कारण त्या चाकाशिवाय कोणतंही वाहन धावू शकणार नाही आणि धावू शकतच नाही. म्हणून चाक हे अतिशय महत्त्वाचं असतं. चाक स्थिर राहत नाही, चाक गतिमान असतं आणि त्याप्रमाणे माणसालासुद्धा गतिमान व्हावं लागतं. त्यानंतर पुढचा भाग आहे त्यामध्ये आधीचा जो काही काळ होता तो जर आपण विचारात घेतला तर हे थॉम्सनने दाखवून दिलेलंच आहे आधीच्या काळामधलं. म्हणजे आधीच्या काळामध्ये तांब्याची हत्यारे आणि वस्तू, नंतर लोखंडाची हत्यारे आणि वस्तू याचे सप्रमाण थॉम्सनने दाखवून दिलेलं आहे. आणि त्यानंतरच अश्मयुग, ताम्रयुग, लोहयुग अशी नावं त्या कालखंडाला देण्यात आलेली आहे. म्हणजे आधीच्या काळाची माहिती या थॉम्सनने दाखवून दिलेली आहे. परंतु त्याचं सप्रमाण त्यांनी जेव्हा दाखवून दिलं त्यानंतरच ही नावं दिली की अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग त्या कालखंडाला. आणि त्यामुळे तांबे हा सर्वप्रथम वापरला जाणारा धातू मानला जातो. म्हणून तांबे हा सगळ्यात प्रथम वापरला जाणारा धातू का मानला जातो? कारण त्याच्यापासून वस्तू तयार केल्या गेल्या आणि म्हणून हा तांबे धातू सर्वप्रथम मानला गेला. आता मगाशी सांगितलं की चाकाचा जो भाग येतो या चाकावर बघा काय काय दाखवलं गेलं आहे. मातीची भांडी बनवण्याच्या चाकाला बसवलेला अंकुशीदार गारीचा दगड. चाक त्यावर तोलले जाऊन जोरात फिरते आणि म्हणून ते अतिशय त्या अंकुशीदार दगडाला कुणीचा दगड असं म्हणतात. इथे दुसरं हे चित्र दाखवलेलं आहे त्या अंकुशीदार दगडाचं की हे ते जो दाखवला गेला आहे तो हा कोणीचा दगड आहे. म्हणजे अशा पद्धतीने या चाकावर मातीची भांडी ही तयार केली जातात. आजही या चाकाचा उपयोग मातीची भांडी तयार करण्यासाठी केला जातो. त्या मातीच्या भांडीला मागणीसुद्धा आहे. भांडे हाताने घडवताना ते फिरवायला सोपे जावे म्हणून केव्हा तरी फिरत्या फळीचा वापर करायला सुरुवात झाली. एका हाताने भांड्याला आकार देता दुसऱ्या हाताने फळी फिरवली जायची. या पद्धतीत बदल होत होत चाक विकसित झाले असावं. अगदी अलीकडच्या काळापर्यंत ईशान्य भारतातील आदिवासी स्त्रिया भांड्याला आकार देण्यासाठी फिरत्या फळीचा उपयोग करत असत. म्हणजे एकंदरीत हे जे चाक आहे ते फिरवायला सोपं जावं म्हणून त्या ठिकाणी फिरत्या फळीचा वापर करायला सुरुवात झाली. एका हाताने भांड्याला आकार द्यायचा, दुसऱ्या हाताने ती फळी फिरवायची. अशा पद्धतीने त्या चाकाचा विकास झाला. परंतु अलीकडच्या काळात ईशान्य भारतामध्ये आदिवासी स्त्रियांनी या भांड्याला आकार देण्यासाठी
फिरत्या फळीचासुद्धा त्या उपयोग करत होत्या. भांडी घडवण्यासाठी फिरत्या फळीचा वापर करणारी प्राचीन इजिप्तमधील व्यक्ती ही या चित्रामध्ये दाखवली गेलेली आहे. त्याचबरोबर इथे काही प्रश्न दिलेले आहेत आपल्याला. जसं सर्वप्रथम मानवाला कोणता धातू मिळाला? प्रथम मिळालेल्या धातूचा अवजारांसाठी उपयोग का करता आला नाही? आणि ख्रिश्चन थॉम्सन यांनी धातूची वर्गवारी किती गटात केली आहे? 4 त्यांची नावं सांगा. अशा प्रकारचे हे 4 प्रश्न आपल्याला देण्यात आलेले आहेत. आता या प्रश्नावर जर आपण चर्चा केली तर सर्वप्रथम मानवाला कोणता धातू मिळाला होता? तर सर्वप्रथम मानवाला सोने हा धातू मिळालेला होता. सर्वप्रथम मानवाला कोणता धातू मिळाला होता? सोने. प्रथम मिळालेल्या धातूचा अवजारांसाठी उपयोग का करता आला नाही? कारण सोने हा धातू अगदी नरम होता, लवचिक होता आणि त्यामुळे त्याची अवजारं करण्यासाठी त्या धातूचा उपयोग करता आला नाही नरम असल्यामुळे. कारण नरम असल्यामुळे तो कसाही वाकायचा आणि त्यामुळे त्याचा उपयोग करता आला नाही. त्यानंतर मग तांबे या धातूचा शोध लागला आणि तांब्याच्या अनेक प्रकारच्या वस्तू तयार केल्या गेल्या, अवजारे तयार केली गेली. कारण तांबे हा धातू मुळातच कठीण आहे, कडक आहे. तिसरा प्रश्न सांगितला की ख्रिश्चन थॉम्सन यांनी धातूची वर्गवारी किती गटात केली आहे? आता ख्रिश्चन थॉम्सन यांनी धातूची वर्गवारी ही 3 गटात केलेली आहे त्यांनी. जशी अश्मयुग आहे, त्यांची नावं जर सांगितली, अश्मयुग पहिलं आहे, दुसरं आहे ताम्रयुग आहे आणि तिसरं आहे लोहयुग आहे. आता अश्मयुगाच्या बाबत सांगायचं झालं तर अश्म म्हणजे काय? दगड. दगडाचा शोध लागल्यानंतर त्या मानवानं अनेक प्रकारची दगडाची अणकुचीदार हत्यारं तयार केली, छोटी मोठी अशी अनेक हत्यारं तयार केली. सुरुवातीला तो आदिमानव जो होता तेव्हा त्यांनी त्या दगडाच्या खरडण्या, तासण्या तयार केल्या, छोट्या चाकूसुऱ्या तयार केल्या छोट्या आणि अशा पद्धतीने भाले तयार केली लाकडाला लावून. म्हणजे अशा पद्धतीने या अश्मयुग युगाच्या काळात त्या दगडाचा वापर केला गेला. नंतर ताम्रयुगाचा शोध लागल्यानंतर ताम्रयुगामध्ये अनेक मोठी अवजारं ही तयार करण्यात आली आणि त्या अवजारांचा उपयोग हा शेतीसाठी, नंतर इतर अनेक प्रकारच्या वस्तूसाठी, भांड्यासाठी केला गेला. त्या धातूचा उपयोग, ताम्र या धातूचा उपयोग, तांब्याचा. तिसरा आहे लोखंड. लोखंडाचा उपयोग तर अनेक ठिकाणी आता सध्या आपण करतोयच. कारण लोखंड हे अतिशय कडक असतं, मजबूत असतं आणि त्यामुळे या लोखंडाच्या धातूला फार मोठ्या प्रमाणात मागणीसुद्धा असते. शिवाय त्याच्या ज्या वस्तू असतात त्या कठीण असतात, तुटत नाहीत लवकर आणि म्हणून हे लोखंड धातू हा अतिशय चांगला धातू आहे. तर सांगायचं असं की ख्रिश्चन थॉम्सन यांनी धातूची वर्गवारी 3 गटात केली की 3, जसं अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग. व्यापार आणि वाहतूक हा एक भाग आहे. व्यापार आणि वाहतुकीच्या बाबतीमध्ये भांडी जेव्हा चाकावर बनवली जाऊ लागली तेव्हा उत्पादन वाढू लागलं, वस्तूमध्ये सुंदरता आणि सुबकता येऊ लागली, भांड्याशिवाय इतरही वस्तू तयार करण्यात येऊ लागल्या. त्यातूनच एक कुशल कारागीर निर्माण झाला. कारागिरांच्या वस्तीत एक विभाग तयार झाला. परंतु ज्या गावामध्ये कच्चा माल उपलब्ध होत होता आणि गावे व्यापारासाठी सोयीची होती तेथेच हे शक्य झालं. याच काळात वस्तूचं उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू झालं आणि चाकांच्या गाड्या वापरायला सुरुवात झाली व व्यापारातही वाढ झाली. म्हणजे विशेष म्हणजे व्यापार आणि वाहतुकीच्यासाठी हे जे चाक आहे हे चाक अतिशय महत्त्वाचं ठरलं गेलं. कारण जेव्हा चाकावर भांडी बनवली जाऊ लागली तेव्हा वस्तूचं उत्पादनसुद्धा वाढू लागलं होतं. नंतर वस्तू सुंदर होऊ लागल्या होत्या आणि भांड्याशिवाय इतर वस्तूसुद्धा त्यावर करता येऊ लागल्या. परंतु त्यातून काय झालं, एक कुशल कारागीर निर्माण झाला आणि मग त्यातून त्या कुशल कारागिराची एक वस्तीसुद्धा म्हणजे एक विभागसुद्धा तयार झाला. परंतु काय झालं पुढे की जे गाव आहे, ज्या गावामध्ये कच्चा माल उपलब्ध होत होता तेथे त्याचं उत्पादन होत होतं. मग अशा वेळेला
ते उत्पादन झाल्यानंतर त्याचं पुढे करायचं काय, हा प्रश्न त्यांना पडलेला होता. आणि म्हणून त्यांनी व्यापार ही एक त्यातून संकल्पना पुढे आली आणि या व्यापाराच्या सोयीसाठी त्या ठिकाणी जाणं शक्य झालं. म्हणजे याच काळामध्ये वस्तूचं उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू झालं आणि शेवटी मग ती जी चाक आहे त्या चाकांच्या शेवटी गाड्या वापरायला सुरुवात झाली. म्हणजे चाकामुळे गती मिळाली आणि त्यामध्ये जो काही व्यापार आहे तो व्यापारसुद्धा वाढला. आता हा जो कुशल वर्ग आहे, ह्या कुशल वर्गाची जी वस्ती तयार झाली त्यातून सुद्धा अनेक प्रकारचे कारागीर निर्माण झाले, अनेक प्रकारचे लेखनिक निर्माण झाले, कारकून निर्माण झाले. कारण तिथे शेवटी याचा हिशोब करण्यासाठी सुद्धा माणसांची ही गरज आवश्यक होती. आणि म्हणून त्यातून असं नगरांचा उदय झाला की जसं व्यापार दूरवर पसरल्यामुळे मालाची जलद वाहतूक महत्त्वाची ठरली. मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारी केंद्र निर्माण झाली. लोक अनेक प्रकारची त्या ठिकाणी कामं करू लागली आणि त्यासाठी कामं करण्यासाठी एकत्र आले. त्यातच वाढता व्यापाराच्या कायम नोंदी ठेवणे हे शेवटी आवश्यक वाटू लागले. आणि याचाच अर्थ काय की वाढत्या व्यापाराच्या नोंदी कायम ठेवणे आवश्यक वाटू लागले. म्हणजे याचा अर्थ असा झाला की त्या ठिकाणी लेखन आलं आणि ते लेखन करण्यासाठी सुद्धा माणसांची गरज भासू लागली. कारण त्या ठिकाणी उत्पादन करणारी केंद्र निर्माण केली गेली. मालाची जलद वाहतूक करण्यासाठी काही चाकांचा उपयोग गाड्या तर झाल्याच, परंतु त्या ठिकाणी जी उत्पादन केंद्र निर्माण झाली त्यातून काम करण्यासाठी अनेक लोक एकत्र आले होते. आता जे काही वस्तू आहे किंवा जो माल आहे शेवटी त्याचा हिशोब कुठेतरी ठेवायलाच पाहिजे, त्याची नोंद. आणि त्यासाठी मग अशा प्रकारचा जो काही काम करणारा माणूस आहे, काम करणारी व्यक्ती आहे, तीसुद्धा त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि मग आधीच्या काळामध्ये मग त्या ठिकाणी सांकेतिक खुणांचा वापर हा त्या ठिकाणी केला गेला. इथं काही चित्र आहे बघा. चाकावर चालणाऱ्या गाड्या सर्वप्रथम मेसोपोटेमियामध्ये उपयोगात आणल्या गेलेल्या आहेत, त्याचं चित्र आहे. इथे सुद्धा ही चाकांची काही खेळणी दाखवली. हडप्पा संस्कृतीमध्ये भारतीय उपखंडाची सर्वाधिक प्राचीन संस्कृती होती ही, आणि त्या संस्कृतीमधील चाकांची खेळणी आहे. अशा प्रकारची ही हडप्पा संस्कृती या चित्रामध्ये दाखवली गेलेली आहे. ही खेळणी आहे त्याची. ही हडप्पा संस्कृतीचं चित्र आहे. हा नकाशा या हडप्पा संस्कृती इथे दाखवला गेला आहे. हे लाल लाल दिसतात ही हडप्पा संस्कृतीची भाग दिसतोय. ते नाव दिसते मोहनजोदडो. नंतर इकडे हडप्पा अशा प्रकारचं सुद्धा नाव दिलेली आहे. ही त्या काळातली घरांची रचना इथे दाखवलेली आहे. अशा पद्धतीची घरांची रचना होती. प्राचीन सांकेतिक खुणा आणि चिन्ह यांची उदाहरणं ही दाखवली गेली आहे. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.